मित्रांनो, ब्लॉगिंग करणं एवढं सोपं नसतं. ज्याप्रमाणे जर तुमचं एखादं YouTube चॅनल असेल आणि YouTube चॅनलवर तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुमचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतात. लोकांच्या फीडमध्ये, सजेशनमध्ये जातात. त्यावर ते लोक बघतात व्हिडिओज. आणि जर तुम्ही YouTubeला व्हिडिओ नाही बनवले, 1 महिन्याचा गॅप घेतला, तर YouTube तुमच्या व्हिडिओ सजेशनमध्ये आणत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे लोक तुमचे व्हिडिओ बघत नाहीत आणि तुमचे व्हिडिओ सजेशनमध्ये येत सुद्धा नाहीत. तुमचा YouTube चॅनल पूर्णपणे डाऊन होतो. तशा प्रकारे ब्लॉगिंग सुद्धा आहे. ब्लॉगिंगवर पण तुम्ही रोज काम नाही केले तर तुमचा जो ब्लॉग आहे तो पण डाऊन होतो. याचा मी लाईव्ह एक्झाम्पल माझ्या एक वेबसाईटवर दाखवणार आहे. 2 महिन्यापासून मी त्याच्यावर एक पण पोस्ट नाही केली, तर माझी वेबसाईट कशा प्रकारे डाऊन झालेली आहे त्याची माहिती देणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगेल की त्यावर रेग्युलर काम करा. 4-5 दिवसाने एखादी पोस्ट अपलोड करा. जर एखादी पोस्ट नसेल तर जुनीच पोस्ट तुम्ही अपडेट करू शकता. तर चला तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो. तर मित्रांनो, इथे मी गुगल क्रोम ओपन केलेलं आहे आणि ते माझं गुगल सर्च कन्सोल अकाउंट ओपन करतो. त्यानंतर मी जी वेबसाईट आहे माझी हाईड करतो. तुम्ही ते परफॉर्मन्स मध्ये मी जाऊन बघू शकतात की बघा, जेव्हा नवीन वेबसाईट होती तेव्हा बघा 65 इम्प्रेशन यायचे, क्लिक 0 यायचे. इम्प्रेशन बघा, इथे इम्प्रेशन वाढत गेले 166, 124, 1000 गेले, नंतर 1700, 1400 बघा, 2000 कडे गेले इम्प्रेशन्स. हे बघा, इम्प्रेशन थोडे कमी झाले परत वाढत गेले. एक दिवशी कमी व्हायचे, एक दिवस वाढत जायचे, कारण मी रेग्युलर पोस्ट अपडेट करायचो. हे बघा, इथे 2000, 4000 गेले. त्यानंतर बघू शकता की 5000 पर्यंत पण इम्प्रेशन गेलेले आहेत बघा. त्यानंतर 1-2 महिने मी खूप बिझी होतो, त्यामुळे मी पोस्ट नाही टाकली. तर बघा, हे बघा 500-400 इम्प्रेशन. बघा, तुम्ही इम्प्रेशन बघत जावा. तर वेबसाईटचा ग्राफ बघा पूर्णपणे डाऊन झालेला आहे. यावर परत मी पोस्ट टाकेल आणि पोस्ट टाकल्यानंतर परत वेबसाईट वरती येईल. तर सांगण्याचा उद्देश हेच आहे की तुम्ही पण जर ब्लॉग बनत असाल किंवा युट्यूब चॅनल असेल का कोणती पण फील्ड असेल, त्याच्यावर रेग्युलर काम करत जा भावांनो. रेग्युलर काम नाही केलं तुमची वेबसाईट डाऊन होते. रेग्युलर काम नाही केलं तर तुमचा युट्यूब चॅनल पण डाऊन होतो. तुमची जी ऑनलाईन इन्कम असते ती बंद होऊन जाते. जर रेग्युलर इन्कम पाहिजे असेल तुम्हाला पाहिजे असेल आणि तुम्हाला ऑनलाईन मधूनच पैसे कमवायचे असेल तर युट्यूब चॅनल असेल किंवा ब्लॉगिंग असेल, यामध्ये नियमितपणे काम करणं आवश्यक असते. किंवा तुम्ही तुमच्या हाताखाली कोण मुलं ठेवू शकता जे तुमच्यासाठी ब्लॉग पोस्ट बनवेल. एखादी पोस्ट लिहून देत जातील, त्याला थोडेसे पैसे द्या, ती पोस्ट तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये अपलोड करू शकतात. अशा प्रकारे काम केलं तरी चालेल, पण तुम्ही नियमितपणे याच्यावर ब्लॉग बनवत राहा, पोस्ट बनवत राहा. नाहीतर तुमची ब्लॉगिंगची जर्नी पूर्णपणे संपून जाईल. एकदा की तुमची वेबसाईट डाऊन झाली तर तिला वर यायला खूप टाइम लागतो, खूप म्हणजे खूप टाइम लागतो. तर हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला खरंच पैसे कमवायचे असेल तर मनापासून ब्लॉगिंग मध्ये काम चालू करा. भावांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.